नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आज आपण वास्तू टिप्स पाहणार आहोत. तुळशीजवळ या 4 वस्तू ठेवल्यास पैशाचं होऊ शकतं नुकसान. तुळशी विवाहापूर्वी नक्की जाणून घ्या या गोष्टी. तुळस ही केवळ पूजेची नाही तर घरातील समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानली जाते. पण वास्तुशास्त्रात सांगितलंय, जर तुळशीजवळ या 4 वस्तू ठेवल्यात तर पैशाचा प्रवाह थांबू शकतो आणि सुरू होऊ शकतं आर्थिक संकट. हिंदू संस्कृतीत तुळशीला पवित्र माता असं म्हटलं जातं. ज्या घरात तुळशी असते त्या घरात लक्ष्मीचा वास असतो असं शास्त्र सांगतं. तुळशीचं पूजन म्हणजे घरातील नकारात्मक शक्तीचा नाश आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रसार. पण वास्तुशास्त्रानुसार जर तुळशी अत्यंत शुभ मानली जात असली तरी तिच्याजवळ काही वस्तू ठेवल्यास अनर्थ होऊ शकतो अशी मान्यता आहे. विशेष म्हणजेच 2 नोव्हेंबरला तुळशी शालिग्राम विवाह असल्यानं या काळात तुळशी पूजन करतात. काही गोष्टी टाळणं अत्यावश्यक मानलं जातं, कारण असं मानलं जातं की तुळशीजवळ चुकीच्या वस्तू ठेवल्यास देवी लक्ष्मी रुष्ट होतात आणि घरात आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया तुळशीजवळ ठेवणे टाळावेत अशा 4 वस्तू कोणत्या आहेत. चुकूनही तुळशीजवळ या 4 वस्तू ठेवू नका. 1. तुळशी आणि शिवलिंग कधीच एकत्र ठेवू नका. वास्तुशास्त्र सांगते की तुळशी आणि शिवलिंगाचं एकत्र पूजन अयोग्य मानलं जातं, कारण पुराणानुसार भगवान शिव यांनी तुळशीचे पती शंखचूड याचा वध केला होता. त्यामुळे तुळशी आणि शिव यांच्यात एक प्रकारचं दैवी वैर असल्याची आख्यायिका आहे. म्हणूनच तुळशीच्या कुंडीजवळ किंवा तिच्या समोर शिवलिंग ठेवणे टाळावं. तसं केल्यास पूजेमध्ये दोष निर्माण होतो अशी मान्यता आहे. अगदी शंखातून शिवलिंगावर जल चढवणंही निषिद्ध मानलं जातं. त्यामुळे ही 2 पूजास्थाने नेहमी वेगवेगळी ठेवावीत. 2. तुळशीजवळ बूट चप्पल ठेवणं अशुभ मानलं जातं. तुळशी ही लक्ष्मीचं स्वरूप मानली जाते. जिथे तुळशी असते तिथे पवित्रता आणि समृद्धी नांदते. पण जर आपण तिच्या आसपास बूट वा चप्पल ठेवली तर ती पवित्रता भंगते असं शास्त्र सांगतं. अशावेळी लक्ष्मी देवी अप्रसन्न होते आणि घरात आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात अशी ज्योतिषीय धारणा आहे. त्यामुळे तुळशीला नेहमी स्वच्छ, निर्मल आणि उच्च ठिकाणी ठेवावं. तिच्या परिसरात पायाचे स्पर्श किंवा अस्वच्छ वस्तू ठेवू नयेत. 3. तुळशीजवळ झाडू ठेवणं टाळा. झाडूचा संबंध स्वच्छतेशी असला तरी वास्तुशास्त्रात तो गृहस्थ जीवनातील गुप्त ऊर्जा म्हणून वर्णिला आहे. तुळशीजवळ झाडू ठेवल्यास तिच्या पवित्र ऊर्जेला धक्का पोहोचतो असं मानलं जातं. त्यामुळे झाडू तुळशीच्या परिसरात ठेवू नये. विशेषतः तुळशी विवाह किंवा कार्तिक मासात तर अजिबात नाही. असं केल्यास घरातील आर्थिक अडचणी वाढण्याची शक्यता असते अशी श्रद्धा आहे. तुळशीची जागा नेहमी दिवे, फुले आणि पवित्र वस्तूंनी सजवावी. झाडू किंवा साफसफाईची साधनं तिथून दूर ठेवावीत. 4. काटेरी झाडं तुळशीपासून दूर ठेवा. वास्तुशास्त्रानुसार तुळशीच्या आजूबाजूला काटेरी झाडं ठेवणं अत्यंत अशुभ असतं, कारण काटे म्हणजे वाद, अडथळे आणि नकारात्मक ऊर्जा. तुळशीच्या शेजारी काटेरी रोपं ठेवल्यास घरात वादविवाद, तणाव किंवा आर्थिक अडचणी वाढू शकतात अशी ज्योतिषीय धारणा आहे. गुलाबाचं झाड ठेवायचं असल्यास ते तुळशीपासून थोड्या अंतरावर ठेवावं, कारण गुलाब जरा शुद्ध असला तरी त्याला काटे असतात. तुळशीभोवती शक्य तितकं हरित, शांत आणि फुललेलं वातावरण असावं. तुळशी ही केवळ एक वनस्पती नाही तर ते श्रद्धेचे प्रतीक आहे. म्हणून तुळशीचे पूजन करताना तिच्या आसपासच्या वस्तूंचा विचार काळजीपूर्वक करावा. वास्तुशास्त्रात सांगितलेले हे संकेत केवळ श्रद्धेवर आधारित आहेत, वैज्ञानिक दावे नाहीत. पण जर आपण श्रद्धेने आणि स्वच्छतेने तुळशीचे पूजन केले तर घरातील वातावरण निश्चितच शांत आणि सकारात्मक होतं अशी श्रद्धा आहे. तुळशी विवाहाची तयारी कशी करावी. दाराबाहेर केर काढून घ्या. तुळशीचे वृंदावन सारून स्वच्छ करा आणि तुमच्या आवडीची छान रांगोळी काढा. रांगोळी काढून झाल्यानंतर तुळस लावलेली कुंडी सजवायला घ्या. सगळ्यात पहिला हळद, मग कुंकूचे टिपके कुंडीवर सगळ्या बाजूने लावून घ्या. त्यानंतर तुळशीत चिंच, आवळे आणि ऊस खोचून ठेवा. नंतर आजूबाजूचा परिसर
सुंदर रांगोळी आणि फुलांनी सजून घ्या. त्यानंतर पाट, अक्षता आणि फुलांनी सजून घ्या आणि पाटाच्या मधोमध कृष्णाची छोटी मूर्ती ठेवा. तुळशीसमोर पंचा धरून पलीकडे हातात पाट घेऊन एका व्यक्तीला उभे करावे. मंगलाष्टके म्हणावी. नंतर सर्वांनी वृंदावनावर अक्षता टाकून टाळ्या वाजवाव्या, वाद्य वाजवावी. त्यानंतर लग्नासाठी नवरदेव म्हणून उभा असणाऱ्या एक फुलांचा हार कृष्णाला व दुसरा फुलांचा हार तुळशीला घालावा. नंतर नारळ फोडून तुळशी व श्रीकृष्णाची आरती करावी. त्यानंतर प्रसाद वाटावा. अशा प्रकारे तुळशी विवाह संपन्न होईल. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये वास्तू टिप्स पाहिल्या. तुळशीजवळ कोणत्या वस्तू ठेवल्यास पैशाचं नुकसान होऊ शकतं, तुळशी विवाहापूर्वी कोणत्या गोष्टी कराव्यात, तसेच तुळस ही केवळ पूजेची नाही तर घरातील समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानली जाते. म्हणून वास्तुशास्त्रानुसार सांगितलंय की तुळशीजवळ या 4 वस्तू ठेवल्यात पैशाचा प्रवाह थांबू शकतो आणि आर्थिक संकट येऊ शकतात. म्हणून तुळशीजवळ या 4 वस्तू अजिबात ठेवू नका. आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.